ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त आपण स्वामी समर्थांचे चमत्कार बघणार आहोत. तर भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूर जवळ एका गावामध्ये ही गोष्ट घडली. या गावात एक ब्राह्मण राहत होता. तो परिस्थितीने अतिशय गरीब होता. तो दररोज गावामध्ये भिक्षा मागून आपल्या बायका मुलांचे कसे तरी पोट भरत असे. परंतु एके दिवशी तो नेहमीप्रमाणे गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेला, पण त्याला एकही घरी भिक्षा ही मिळाली नाही. आता काय करायचे, बायका पोरांना काय खाऊ घालायचे या चिंतेमध्ये तो असताना अंगणामध्ये येऊन तो बसला आणि विचार करू लागला. त्याच वेळी त्याच्या अंगणामध्ये स्वामी समर्थ महाराज आले आणि त्याला म्हणाले, हे ब्राह्मणा, मी आज खूप उपाशी आहे, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खाण्यासाठी दे आणि मला आज दशमी खाण्याची इच्छा आहे. त्यावर तो ब्राह्मण दोन्ही हात जोडून महाराजांना म्हणाला की, श्री स्वामीजी, आज मला गावात कुठेही भिक्षा मिळाली नाही. मी आणि माझी बायका पोरं देखील आज उपाशी आहोत. तर मी आपल्याला कसे खायला देऊ? दशमी कशी तयार करणार? त्यावर श्री स्वामी समर्थ महाराज मनाचे मनात हसतात आणि ते ब्राह्मणाला म्हणतात की, अरे, असे का म्हणतोस? डब्यामध्ये पीठ आहे, शिवाय अंगणात ही गाय उभी आहे. हिचे दूध काढ आणि दशमा तयार कर आणि मला खाऊ घाल आणि तू आणि तुझी बायका पोरं देखील खा. त्यावर ब्राह्मण स्वामीजींना म्हणतो की, स्वामीजी, घरात धान्याचा एकही कण नसताना पीठ तरी कोठून येणार? शिवाय आपल्याला ही गाय जी दिसत आहे ना, ती भाकड आहे, ती दूध देत नाही. त्याचवेळी त्या ब्राह्मणाची पत्नी देखील अंगणात आली आणि ती ढसाढसा स्वामींसमोर रडू लागली. त्यावर स्वामी म्हणाले, तुम्ही दोघेही मला काहीही कारण देऊ नका. मी आता बाहेर जातो, थोड्या वेळाने परत येईन, तेव्हा मला दशमी दिली पाहिजे. त्या गायीचे दूध काढ, ती दूध देईल बघ, असे म्हणून स्वामीजी त्या गायीसमोर चारा टाकतात आणि तिच्या अंगावरून हात फिरून ते बाहेर जातात. परंतु आता दोघेही पती पत्नी विचारात पडले की, ही गाय 2 वर्षापासून भाकड झाली होती, ती आता कशी दूध देणार आणि पीठ कोठून आणणार याचीच त्यांना काळजी वाटत होती. महाराजांचा राग देखील त्यांना माहीत होता. काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. ब्राह्मणाला दुसरीकडून कुठेतरी दूध आणि पीठ आणावं लागणार, म्हणून तो पत्नीला म्हणाला, मला दुधासाठी भांडे दे आणि पिठासाठी पिशवी दे. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणते की, अहो स्वामी जर म्हटले की ती गाय दूध देते की नाही, एकदा बघा तरी. ब्राह्मणाला पत्नीचे म्हणणे पटले. तो भांडे घेऊन गायीजवळ गेला, पण त्याच वेळी असा चमत्कार झाला की त्या गायीच्या आचलांना स्पर्श करताच त्यातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. हे बघितल्यानंतर पत्नी लगेचच घरात गेली आणि पिठाचा डब्बा उघडून बघितला. तो सुद्धा पिठाने पूर्ण भरलेला होता. हे पाहून दोघांना खूप आनंद झाला. ब्राह्मणाची पत्नी आनंदाने दशम्या करू लागली. ती सर्व स्वामीजींचीच कृपा आणि चमत्कार होता, याचा त्यांना अनुभव आला. ते दोघेही स्वामीजींची वाट पाहू लागले. थोड्या वेळाने स्वामीजी आले आणि पोटभर जेवले. तेव्हापासून त्यांनी स्वामींचे पाय धरले आणि त्यांचे सगळं दारिद्र्य हे दूर झालं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.